बाईक चालवणं आजकालच्या प्रत्येक तरुणाचं स्वप्न आहे. बाईक चालवणाऱ्या तरुणाला ऍप्स असणं हे आजकालच्या तरुणींचं स्वप्न आहे. पण बाईकला ऍप्स असणं हे आपल्या सरकारचं स्वप्न आहे. जर तुमच्या बाईकला ऍप्स नसतील तर तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. पण बाईकला ऍप्स कसे असतील का हो? एबीएस म्हणजे नक्की काय? समजा तुम्ही गाडी वेगाने चालवत असाल आणि तुमच्या समोरून एक सुंदर तरुणी गेली आणि तुम्ही ब्रेक मारला तर चाकं लॉक होतील, गाडी स्लिप मारेल आणि पण समजा तुमच्याकडे एबीएस असेल म्हणजेच अँटी ब्रेकिंग सिस्टम असेल तर ही सिस्टम लगेच ऍक्टिव्हेट होते आणि चाकं लॉक होण्याआधीच गाडी सेफ्टी ब्रेक मारते. त्यामुळे तुम्ही कोणाला उडवतही नाही आणि स्वतः उडतही नाही. आणि हो, सुंदर तरुणी नाही, ते इम्पॉर्टंट नाही. आता अँटी ब्रेकिंग सिस्टम म्हणजे तुमच्या बाईकची ब्रेक बुद्धी. यातलं सेन्सर पडताळून बघतं की कुठलं चाक स्लिप होणार आहे आणि जर तुम्ही वेगात असाल तर ब्रेक लगेच न लावता सांभाळून गाडीचा वेगाचा अंदाज घेऊन ब्रेक लावते. त्यामुळे गाडी सेफली थांबते. नवा नियम नक्की काय आहे? आता बघा, आधी फक्त 125 सीसी पेक्षा मोठ्या बाईकसाठी एबीएस बंधनकारक होतं. पण आता सरकारचा नियम आहे की 2026 पासून सगळ्याच गाड्यांसाठी एबीएस असणं बंधनकारक आहे. म्हणजे जर तुम्ही 100 सीसीची गाडी घेतली असेल तर तुमच्या बाईकला एबीएस असायलाच पाहिजे, नाहीतर तुम्ही रस्त्यावर उतरूच नका. या सगळ्याबरोबर हेल्मेटची भारी अपडेट. 2BIS सर्टिफाईड हेल्मेट देणं बाईक विक्रेत्यांना बंधनकारक आहे. एक रायडरसाठी आणि एक म्हणजे प्रेमात दोघं आणि सेफ्टीमध्येही दोघं. आता हे सगळं का केलं जात आहे? तर सरकारचं म्हणणं आहे की भारतामध्ये दरवर्षी बाईकमुळे आणि गाड्यांमुळे लाखो अपघात होत असतात. एबीएसमुळे आणि हेल्मेट वापरल्यामुळे या अपघातांची तीव्रता 30 ते 40% कमी होऊ शकते. आता जर बाईक चालवताना तुमच्या समोरून एक सुंदर तरुणी गेली तर घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही त्या तरुणीच्या डोळ्यात बघून बोलू शकता, थँक्यू एबीएस. आता बाईक घेताना नक्की चेक करा की एबीएस आहे की नाही आणि 2 हेल्मेट मिळत आहेत की नाही. आता हे रस्त्याचे नियम किंवा एबीएसचे नियम किंवा हे हेल्मेटचे नियम तुमचे मित्र किंवा माझे मित्र हे सगळे फॉलो करतीलच, पण सरकारने तेवढं रस्त्यांचं मनावर घेतलं पाहिजे ना.